पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। आज आहे जया एकादशी। जया एकादशीच्या निमित्ताने जिच्या सतत सहवासामध्ये पांडुरंगाला राहायला आवडायचं, अशा एका संत स्त्रीच्या जीवनातले काही आपण प्रसंग किंवा त्यांचे अभंग, त्याचं विवरण किती साध्या आणि सोप्या शब्दात त्यांनी केलं आहे हे आपण बघायचं आहे। अवघड आणि अगम्य लिहिणं हे एका दृष्टीने सोपं असतं, पण सोपं आणि प्रसादपूर्ण लिहिणं हे अवघड असतं नाही का? ईश्वराच्या कृपेचा जर स्पर्श झाला असेल तरच सोपे, सुबोध आणि आशयगर्भ, अनुभूती संपन्न लेखन मुखातून सहज बाहेर पडतं। नामदेवांच्या घरी धाडलोट करणारी दासी जनाबाई हिची सुद्धा अगदी हीच अवस्था आहे। एका शूद्राने त्यांना पंढरपूरच्या दामाशेटी यांच्याकडे आणून दिलं। तिला ना शिक्षण ना संस्कार, पण नामदेवांच्या कुटुंबात आणि त्यांच्या सहवासात दासी जनी ही अगदी थोर भगवत भक्त म्हणून प्रसिद्धीस आली। भक्ती, प्रेम, जिव्हाळा, काव्य, रसाळपणा, अनुभूतीचा आशय या सर्व गुणांनी जनाबाईंचे काव्य अगदी प्राचीन मराठी वाङ्मयामध्ये लक्षणीय ठरलेले दिसते। ती सहज बोलून जाते की पक्षी अंतराळात जातो, पण त्याचे लक्ष आपल्या घरट्यातील पिल्लाकडे असते। घार फिरते आकाशी, परे तिचे चित्त पिलापाशी, असं म्हणते। म्हणून अगदी सौंदर्यपूर्ण रचना, सहज साध्य शैली जनाबाईंना जणू अशिक्षित असल्यामुळेच प्रकट झाली असं त्याला वाटावं। तिच्या रसाळ आणि साध्या ओळी किती सांगाव्यात। एके ठिकाणी त्या म्हणतात, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई। भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा, ये ग विठाबाई। अगदी सोपी, मनाचा ठाव घेणारी रचना फक्त जनाबाईच करू शकतात